आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि माध्यमिक शिक्षण संचालनालय या संचालनालयाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्र हे थकीत वेतनाच्या संदर्भातील आहे. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी विनम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्र 4-3-2026 आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरीक्षक आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत सन 2025-2026 मुदतवाढ. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी 6 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला दिसत आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. विषयांकित प्रकरणी संदर्भ पत्राचे तसेच त्यामध्ये नमूद प्रत्येक संदर्भाचे अवलोकन करावे. संदर्भीय शासन निर्णयानुसार प्रलंबित थकीत देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. मुख्याध्यापक, अधीक्षक, वेतन पथक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पूर्ण तपासणी करून ती देयके नियमानुसार देय असल्याची खात्री करून सदर देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर होणे आवश्यक आहे. यामध्ये लाभार्थी कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यतेची खात्री करणे, ज्या कालावधीतील त्यांचे देयके आहे त्या कालावधीत सदर व्यक्तीने खरोखरच त्या शाळेत, सैनिकी शाळेत, उच्च माध्यमिक शाळेत काम केले होते त्याची मान्यता बॅक डेटेड केलेली नाही याची खातरजमा करणे, प्रकरणाची डिजिटेशनमध्ये असणाऱ्या दस्तऐवजानुसार पडताळणी करणे, मान्यतेचे मूळ दस्तऐवज वेतन पथक, शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आहे का याबाबत खातरजमा करणे इत्यादी बाबी समाविष्ट आहेत. जर थकीत देयकातील लाभार्थी कर्मचाऱ्यांची SIT तपासणी मान्यता चुकीची निघाली तर देयके सादर करणाऱ्या संबंधित लाभार्थी कर्मचारी, मुख्याध्यापक, अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. प्राप्त परिस्थितीत मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावरील प्रलंबित देयकांची संख्या पाहता थकीत देयकाची आर्थिक व प्रशासकीय चौफेर तपासणी करूनच देयके संचालनालयास सादर करण्यासाठी दिनांक 12-3-2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. थकीत वेतन देयकाच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.